नमस्कार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत जाऊन टीका रविराज साबळे या व्यक्तीने केली. या व्यक्तीला एवढं डोकं पाहिजे की जर तू टीका करतो तर तू जे काही बोलतो ते सगळ्यांना पटत असं नाही. म्हणून काय तुझ्या घरापर्यंत लोकांनी टीका करायला पाहिजे का? तू जे काही बाहेर बोलतो ते तुझ्या घरातल्यांना माहिती असतं का? आणि मग तुझ्यावर जर टीका लोकांनी अशा केल्या तर तुला चालतील का? तू देवेंद्र फडणवीसांचं जर तुला काही पटत नसेल तर तू त्यांना वैयक्तिक बोलू शकतोस, पण त्यांच्या पत्नीपर्यंत जाण्याचा तुझा काय संबंध? त्यांच्या घरापर्यंत जाण्याचा तुझा काय संबंध? जर तू एखादी गोष्ट बोललास सोशल मीडियावर पण तुझ्या घरच्यांना पटत नाही तरी तू बोललास तर तुला सोडून तुझ्या घरच्यांवर लोकांनी बोललेलं चालणार आहे का तुला? जरा भान ठेवून टीका करत जावा. प्रत्येकाने उठायचं आणि हे आता माजलेलं आहे की स्वतःला प्रसिद्धी पाहिजे म्हणून कोणावरही बोलायचं, कसंही बोलायचं. असं न करता स्वतः प्रसिद्धी कर्तृत्वाने मिळवा. या असली प्रसिद्धी मिळवू नका. तुम्हाला असं जर वाटत असेल की तुमच्यावर कोणी टीका करणार नाही तर असं काही होणार नाही. टीका ही मग तुमच्यावरही होईल, पण बाकीचे लोक टीका करताना तुमच्या घरापर्यंत निश्चित पोचणार नाहीत, कारण ते बुद्धिवाली लोक असतील. तुम्ही बुद्धी वापरा आणि बुद्धीप्रमाणे वागा. देवेंद्र फडणवीसांच्या घरापर्यंत जायचं आणि त्या बाईला मामी म्हणायचं, त्या मामीला कळत नाही म्हणायचं, काय संबंध येतो? काही संबंध येत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्रासाठी जे काही करतील किंवा नाही करतील ते मुख्यमंत्री पद म्हणून तुम्हाला पाहिजे टीका करा. वैयक्तिक कोणाच्याही घरापर्यंत जाऊ नये असं मला वाटतं. आणि जे कोणी टीकाकार आहेत त्यांनी याचं भान ठेवा की एखादी जर व्यक्ती आपल्या घरापर्यंत पोचली तर चालणार आहे का आपल्याला? याचं भान ठेवा. आणि एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. आणि रविराज साबळे यांनी ही केलेली टीका चुकीची आहे असं मला वाटतं. ज्यांना वाटतं त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.